भारत सरकारने ॲक्शन दिली पाहिजे आणि जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा. त्याच्यात पेशंट्स होते, अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोचू शकले नाहीत, कुणाच्या घरात लग्न कार्य होतं, काही स्टुडंट शिक्षक होते, काही विद्यार्थी होते. हा जो विस्कळीतपणा आणि कुठलाही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे. इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. आम्ही सगळे एअरलाईन बरोबर जात होतो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कस्टमर इज किंग. त्याच्यामुळे भारत सरकारने आता अजून इंडिगोसारख्या 5 एअरलाईन्स केल्या पाहिजेत, ज्याच्यातून एकाकडे असा कुठलाही कंट्रोल राहता कामा नये की या देशातली प्रत्येक जो दौरा बाहेर जातोय त्याला अडचण झाली. करोडो रुपयाचं पण नुकसान झालं आणि करोडो लोकांचेही हाल झालेत. लहान मुलांना करतो पक्षाच्या वतीने की भारत सरकारने पार्लमेंटमध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून एक स्टेटमेंट केलं पाहिजे की इंडिगोचं नक्की झालं काय आणि याला जबाबदार कोण आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी कराल? अर्थातच हे सगळं म्हणून तर भारत सरकारने पहिलं तर स्टेटमेंट केलं पाहिजे. भारत सरकारचं स्टेटमेंट पण आलं नाही आहे. पार्लमेंट चालू आहे. का नाही भारत सरकारने याच्यावर स्टेटमेंट केलंय? केवढी मोठी गोष्ट आहे. मैम एक बार हिंदी में जानना चाहेंगे इंडिगो की जिस तरीके से इंडिगो का जो हुआ है इसका हम निषेध करते हैं. इस पे भारत सरकार ने पार्लियामेंट में ऑफिशियल स्टेटमेंट करना चाहिए. इसकी इंक्वायरी होनी चाहिए. बुजुर्ग है, बच्चे हैं,